स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आज 14 ऑगस्टला या ठिकाणी राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय दादासाहेब ओव्हाळ आणि सातारा जिल्हाध्यक्ष मदन बापू खंकाळ, योगेश माने यांच्यासह रिपब्लिकन पार्टी बेलेची जी पूर्ण टीम आहे या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहे. खरं म्हटलं तर आत्ताच दादासाहेबांनी सांगितलं की प्रशासकीय बदल अपेक्षित आहे. प्रशासकीय बदल अपेक्षित आहे म्हणजे नेमकं काय आहे? पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांना वाटतं का की मी ध्वजवंदन करायला आतमध्ये येत असताना बाहेर विविध संघटनेची आंदोलन चालू व्हावी? अजिबात वाटत नाही. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आता निखिल पिंगळे साहेब आहे आणि पूर्ण पोलीस प्रशासन आहे, यांना असं वाटतं का 15 ऑगस्टला 26 जानेवारीला आतमध्ये ध्वजवंदन करत असताना बाहेर वेगवेगळ्या विषयाचे आंदोलन व्हावेत, घोषणाबाज्या व्हाव्यात, लोकांनी आत्मदहन करावं असं वाटतं का? तर अजिबात वाटत नाही. मग हा सगळा प्रकार होतो का? तर याचा मूळ गाभा असा आहे, आमचं कोणच ऐकत नसेल तर आमचा जिल्हाधिकारी ऐकल म्हणून सर्वसामान्यांच्या विषयाशी निगडीत असलेले प्रश्न घेऊन दादासाहेब ओव्हाळ असतील, चंद्रकांतदादा कांबळे असतील, आमचे युवराज बापू असतील किंवा इतर पक्ष संघटना ही वेगवेगळे आंदोलनं करतात. आमचे सुहास मोरे आहेत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सकटे आहेत, 8-8, 10-10 दिवस एक महिना पत्र व्यवहार करतात की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही 15 ऑगस्टला आंदोलन करू. बरं, ह्या ज्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या आंबेडकरवादी पक्ष संघटना ह्या काय जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडत नाही की माझ्या पोराचं लग्न काढलंय मला पैसे द्या नाहीतर आंदोलनाला बसतोय? संध्याकाळी 10 रुपयाला पैसे नाहीत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 200 रुपये द्यावं नाहीतर आंदोलनाला बसतोय. जुगारचा क्लब चालू आहे, तिथं जाऊन जुगार खेळायला 2-5 हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं अशी काय मागणी करत नाही. तर इथं बोर्डावर आपण बघता दीपक भाऊ निकाळजेच्या नेतृत्वाखाली सुद्धा सर्वसामान्यांच्या हिताच्या मागण्या मागत आहेत आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ह्या मागण्या मागितल्या जात आहेत. मात्र गेंडेच्या कातडीचे असलेले अधिकारी साधा पत्राला फीडबॅक देत नाहीत, पत्राला प्रत्युत्तर देत नाहीत. म्हणून या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या विरोधात, पोलीस अधीक्षकांच्या विरोधात किंवा त्या खात्याच्या विरोधात आंदोलन करावं लागतं. माझं तर स्पष्ट मत असं आहे, ज्या त्या वेळेचा पत्र व्यवहार जर जिल्हाधिकारी महोदयाने हातावेगळा केला, त्या त्या विभागाला जर सक्त सूचना केल्या की हे विषय निकाली काढा, तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन या पवित्र दिवसाचं पावित्र्य जोपासलं जाईल आणि एकही आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर होणार नाही. मात्र गेंडेच्या कातडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच वाटतं की आंदोलन झालं पाहिजे म्हणून ते कुठलीही कारवाई करत नाही. याची नोंद जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावी एवढीच नम्र विनंती करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.